तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। मी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि राज्याच्या ज्या वीज निर्मिती कंपनी आहेत त्यांना त्यांच्या मालकीची खाण देण्याचा निर्णय हा त्या काळामध्ये झाला आणि त्यातनं आपल्या महाजेनकोला छत्तीसगड राज्यामध्ये गरेपालमा ही खाण त्या ठिकाणी प्राप्त झाली। आपण त्याचा MDO केला आणि सगळे अडथळे पार करून एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स, जनसुनावणी, वेगवेगळ्या प्रकारचे सगळे जे काही त्याला क्लिअरन्सेस लागतात हे सगळे करून त्याचं बॉक्स कटिंग झालं आणि आज पहिला रेक हा या ठिकाणी आलेला आहे। यात सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आता आपलं कोळशाकरताचं अवलंबित्व हे कमी होणार आहे। दुसरं, या कोळशाचा ग्रेड अतिशय चांगला आहे। जवळपास 4300 GCVचा हा कोळसा असल्यामुळे आपल्या वीज निर्मिती कंपनीला क्वालिटी कोल मिळतो आहे। आपली वीज निर्मितीची क्षमता वाढेल आणि त्यासोबत त्याची कॉस्ट आपली कमी होईल, एन्व्हायरमेंटवर त्याचा इम्पॅक्ट कमी होईल आणि म्हणून एक व्हॅल्यू प्रपोजिशन या माध्यमातून तयार झालेलं आहे। ज्यावेळी बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री होते, मी मुख्यमंत्री होतो, त्यावेळेस आम्ही याची सुरुवात केली। जवळपास या सगळ्या याला 6-7 वर्ष लागले, 8 वर्ष लागले, पण आज आता हा कोळसा मिळाल्यानंतर या खाणीचं आयुष्य पुढचे 77 वर्ष आहे। त्यामुळे कोळशाची कुठलीही कमतरता ही आपल्याला पडणार नाही। चांगल्या क्वालिटीचा कोळसा आपल्या स्वतःच्या खाणीतनं आता आपल्या महाजेनकोला मिळणार आहे आणि म्हणून महाजेनकोचे MD राधाकृष्णन ज्यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन हे सगळं जे लास्ट माईलचं काम आहे हे पूर्ण केलं, त्यांचं मी अभिनंदन करतो। महाजेनकोच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये या कोळशामुळे विजेचे भाव कमी करण्यात आम्हाला अजून यश येईल। उत्पन्न खर्चात किती कमतरता होईल आणि महत्त्वाची गोष्ट की असं आहे की किती क्षमता वाढेल? असं आहे की आपल्याला आज जो कोळसा मिळतो तो 2800, 2900, 3200 GCVचा कोळसा आहे। थेट जर 4300 GCVचा मिळाला तर आपण समजू शकता किती मोठा परिणाम याचा होणार आहे। त्यामुळे जेवढा कोळसा आपण पूर्वी वापरायचो त्यापेक्षा एक प्रकारे GCV वाढल्यामुळे तुलनात्मक मोठ्या प्रमाणात वापर कमी होणार आहे कोळशाचा, त्यामुळे आपल्याला मोठा फायदा होईल। सर, एक प्रश्न असा आहे, आपण या ठिकाणी आलो आहे, खाण आपली मिळाली आहे, कोल संदर्भात जर पाहिलं गॅसिफिकेशनचे प्रोजेक्ट्स काही ठिकाणी लागत आहेत, महाजनवाडी असेल किंवा इतर काही ज्या खाणी आहेत ज्या सुरू होऊ शकल्या नाही, मोठ्या प्रमाणामध्ये घरं होती, आनंदवन सारखा प्रोजेक्ट आहे, तिथे पण काही ठिकाणी कोळसा आहे, असे जे साईट्स ज्या आपण सोडून दिल्या जनतेसाठी, जनतेच्या भल्यासाठी, त्या ठिकाणी कोल गॅसिफिकेशन वगैरे सारखे प्रोजेक्ट आगामी काळामध्ये येणार आहेत का? असं आहे की आता 3 महत्त्वाचे कोल गॅसिफिकेशनचे प्रोजेक्ट्स हे महाराष्ट्रामध्ये सुरू झाले आहेत। एकूण देशात 7 प्रोजेक्ट आहेत, त्यातले 3 महाराष्ट्रामध्ये आहेत। आत्ता त्याचं काम चाललेलं आहे। हे प्रोजेक्ट्स यशस्वी झाल्यानंतर त्यातनं आपल्याला काही लर्निंग्स मिळतील। त्या लर्निंग्सच्या आधारावर इतर ठिकाणी जिथे आपल्याला कोळशाचे साठे वापरता आलेले नाहीत त्या ठिकाणी आपल्याला याच पद्धतीनं करता येईल का याची माहिती आपल्याला मिळेल आणि मग त्याचा उपयोग करण्यात काळामध्ये लोड शेडिंग कुठेही नाही आहे। लोड शेडिंगला पूर्ण मुक्त केलेलं आहे आणि आता तर आपण 70% शेतकऱ्यांना दिवसा पॉवर देणं देखील सुरू केलं आहे। देवेंद्रजी, गृह खात्याची एक बैठक झाली होती मराठा आरक्षण उपसमितीबाबत आणि त्याच्यात काही गुन्हे मागे घेण्यास स्पष्ट नकार देण्यात माहिती येते, काय? अशी कुठलीही बैठक झालेली नाही, कुठलाही गुन्हा परत घेण्याकरता कुठलाही नकार दिलेला नाही। पहिल्या दिवशीपासून स्पष्ट आहे,
ज्यामध्ये शासकीय संपत्तीचा लॉस झालेला आहे ते गुन्हे परत घेता येत नाही, हे स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत. त्याच्या व्यतिरिक्तचे सगळे गुन्हे आम्ही परत घेतात. किंबहुना मी मागच्या काळात अधिवेशनामध्ये आकडेवारी दिली आहे की किती गुन्हे परत घेतलेले आहेत. जळगावमध्ये केवायसीच्या नावाने एका महिलेला शरीरसुखाची मागणी करण्यात आली आणि हे प्रकार समोर येताना नाशिकमध्ये दिसत आहे. देखील लव जिहाद सारखे प्रकार कॉर्पोरेट कंपनीमध्ये पाहायला मिळत आहे. नाशिकचा विषय मी कालच बोललेलो आहे. आम्ही त्याच्या खालपर्यंत चाललो आहे आणि त्यातनं आम्ही निश्चितपणे सगळं सत्य बाहेर काढून दोषींना कुठल्याही परिस्थितीत शासन होईल. राहुल गांधी ने बोला है कि मेरी जो लड़ाई है वो बीजेपी और राष्ट्रीय स्वयंसेवक की विचारधारा से है, इसको कैसे देखते हैं? देखिए, राहुल गांधी की लड़ाई ये केवल खुद के अस्तित्व की लड़ाई है. उनकी लड़ाई ये केवल लगातार जो उनको हार मिल रही है उसमें से अपने नेतृत्व को कैसे बचाए. और आज कांग्रेस पार्टी में अंदरूनी तरीके से बहुत बड़े पैमाने पर ये हमको जीत दिला नहीं सकते, इनको हटाया जाए, इस प्रकार का एक बहुत बड़ा माहौल तैयार हो रहा है. उस माहौल को भटकाने के लिए इस प्रकार की बात वो करते हैं. सुनेत्रा पवार तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.